आंबिस्ते आश्रमशाळेतील 2 मुलांनी घेतला गळफास। वाडा तालुक्यातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संचालित भिवंडी यांचे अंतर्गत येणाऱ्या माध्यमिक आश्रमशाळा आंबिस्ते येथील प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता 10वीत शिकणाऱ्या देविदास परशुराम नावले वय 15 वर्ष आणि 9वीत शिकणारा मनोज सीताराम वाट वय 14 वर्ष या दोघांनी रात्री 1:30च्या सुमारास शाळेच्या पाठीमागे वसतिगृहाच्या समोर असलेल्या एका झाडाला कपडे सुकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉनच्या दोरीने गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे। सदर दोन्ही विद्यार्थिनी हे आदिवासी समाजातील असून मोखाडा तालुक्यातील आहेत। देविदास हा मोखाडा तालुक्यातील दापटी पैकी विवलपाडा येथील रहिवासी होता, तर मनोज हा मोखाडा तालुक्यातील दापटी नंबर 1 येथील रहिवासी होता। हे दोन्ही विद्यार्थी पहिलीपासून ते याच आश्रमशाळेत शिक्षण घेत होते। यांच्या या आत्महत्येमागील कारण अद्याप गुलदस्त्यात असून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त केले जात आहे। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। आंबिस्ता आश्रमशाळेमध्ये 2 मुलांनी जी आत्महत्या केली अतिशय दुर्दैवी आहे आणि याची योग्य ती दखल प्रशासनाने घेतलेली आहे। त्यांना ताबडतोब पोलिसांना पाचारण करून सर्वांसमक्ष व्हिडिओ चित्रित करून त्याच्यानंतर त्यांना ट्रीटमेंटसाठी पुढे हलवलं वाडा रुग्णालयात, परंतु दुर्दैवाने तोपर्यंत त्यांचा जीव गेलेला होता। परंतु या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे। जे दोषी असतील त्यांच्यावर स्ट्रिक्टली ही कारवाई झालीच पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे। आणि मला वाटतं इथे प्रोजेक्ट ऑफिसर मॅडम आहेत, त्यांनीसुद्धा या घटनेची सिरियसली दखल घेतलेली आहे आणि पोलीस त्यांना इन्फॉर्म केलेलं आहे। या घटनेची ते सिरियसली चौकशी करून त्यानंतर जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि ताबडतोब या घटनेचा गुन्हासुद्धा दाखल झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून कारवाई सुरू झालेली आहे। परंतु निश्चितच या अनुषंगाने विद्यार्थी त्यांचं वसतिगृह ह्या बाबतीत निश्चित एक धोरण आखणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना भविष्यात होणार नाहीत। आता पालकांनी जे सांगितलं का जर गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही रस्त्यावर उतरणारच। आता या आदिवासींच्या ज्या कळकळच्या भावना आहेत या संदर्भात आता तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आता काय भूमिका असणार? 100% माननीय खासदार साहेब हेमंत भाऊ यांनी सुद्धा सांगितलं, अत्यंत दुःखदायी अशी घटना आहे आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच ही घटना घडलेली आहे। आम्ही सुद्धा वसतिगृहामध्ये आश्रमशाळेमध्ये घडलेले विद्यार्थी आहे। मी पहिल्यांदाच या गोष्टीचा निषेध करतो आणि मी मागणीसुद्धा करतो, अध्यक्ष मुख्याध्यापक आणि ज्यांनी या मुलांवर प्रेशर टाकलं असेल त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होणे गरजेचं आहे आणि तो गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही निश्चितपणे त्या पालकांबरोबर रस्त्यावर उतरू आणि आम्हाला विश्वास आहे माननीय प्रकल्प अधिकारी ह्या त्यांच्यावर 100% गुन्हा दाखल करतील। एक अतिशय चांगल्या तडफदार अधिकारी आहेत आणि प्रथम दर्शनीस जर पोलीस उपाधीक्षक डीवायएसपी यांच्या निदर्शनास सुद्धा काही गोष्टी आलेल्या आहेत आणि त्यांना जर त्या गोष्टी अवलोकन असतील तर आजच्याच गुन्हा दाखल झाला पाहिजे। जर त्यांना माहीत असेल तर आजच्याच गुन्हा दाखल झाला पाहिजे। या मुलांना खरी श्रद्धांजली ती आहे। आज स्वातंत्र्याच्या 75कडे वाटचाल करत असताना आमची आदिवासीची आश्रमशाळेची मुलं छोट्या छोट्या गोष्टीमुळे जर आत्महत्या करत असतील तर यांचा ब्रेन वॉश होणे खूप गरजेचं आहे। मी प्रकल्प अधिकारी आणि माननीय खासदार महोदयांना सुद्धा आणि आदिवासी विकास मंत्र्यांना सुद्धा आपल्या माध्यमातून मागणी करतो की प्रत्येक शाळेमध्ये जे जे लोकप्रतिनिधी आश्रमशाळेमधून शिकलेले आहेत, काही संघटना आहेत, अशा लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या बोलीभाषेत त्यांचं ब्रेन वॉश करणे, त्यांना आत्महत्यापासून प्रवृत्त करणे असं काहीतरी प्रशिक्षण घडलं पाहिजे, तरच या घटना कुठेतरी थांबतील। नाहीतर दिवसांदिवस या घटना वाढत चालल्या आहेत। आश्रमशाळेमध्ये आत्महत्याचं जे वाढतं प्रमाण आहे हे प्रमाण कमी होण्यासाठी त्यांचा ब्रेन वॉश होणे खूप गरजेचं आहे। मी पुनश्च एकदा जसं हेमंत भाऊंनी मागणी केली आहे की जे दोषी असतील त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर याला कुठे गालबोट लागणार नाही, कुठेही गालबोट न लागता त्यांच्यावर कारवाई होणे आणि सगळ्याच गोष्टी जर प्रशासनाला इथले मुख्याध्यापक असतील, अधीक्षक असतील, मुलं असतील यांच्याबरोबर थोडीशी चर्चा करून जर प्रथम दर्शनी जी काही बाब स्पष्ट होत असेल
त्याच्यावर आजच गुन्हा दाखल होणे गरजेचं आहे, अशा प्रकारची मी मागणी करतो. आज तुम्ही इथे घटनास्थळी आलेले आहेत, कसं म्हणजे पाहता तुम्ही या घटनेकडे? दुर्दैवाने काल रात्री साधारण 1-2 वाजता दरम्यान अनुदानित आश्रमशाळा आंबेस्ते तिथे एक 10वीचा मुलगा आणि एक 9वीचा मुलगा काही कारणास्तव ते सुसाईड केलेलं आहे आणि पोलिसनी येऊनच्या वेळेत पोलिसने येऊन पंचनामा केलेला आहे. काही कारणं आम्ही शोधणार आहेत आणि त्याच्यावरती व्यवस्थित इन्क्वायरी करणार आहे आणि त्याच्यानंतर जे दोष सिद्ध होईल त्याच्यावरती योग्य निर्णय आम्ही घेणार आहोत. पालक मोठ्या प्रमाणात इथे आलेले सर्व जे मृत मुलांच्या सोबत त्यांची, तर त्यांची म्हणजे शिक्षा कठोर व्हावी अशी मागणी आहे. आपण कशा प्रकारे म्हणजे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार पुढे? त्याच्यासाठी आम्ही एक कमिटी स्थापन करणार आहे. त्यातल्या कमिटीमध्ये एपीओ एज्युकेशन, मी आणि सविस्तर ते कमिटीचा अहवाल आल्यानंतर त्याचा दोष जे सिद्ध होईल त्याच्या अहवालानुसार आम्ही एटीसी कार्यालयाला पाठवणार आहे. ते वर्ग 3 असल्या कारणाने आम्ही एटीसी पाठवणार आहे आणि त्याच्यानंतर जे जोश होईल ते कारवाई. मागील बऱ्याच काळांपासून अशा घटना सुरू आहेत, जव्हार मोखाड्यामध्ये झालेल्या आहेत, त्यानंतर आता ही वाडा तालुक्यात सुद्धा अशी घटना घडली. आपल्याकडून कोणत्या या ठिकाणी उपाययोजना करण्यात येतील पुढे अशा घटना रोखण्यासाठी? त्याच्यासाठी आम्ही एक कमिटी तयार करणार आहे की पुढे असं होता कामा नये आणि मेंटल अवेअरनेसचे एक ऑलरेडी MOU झालेलं आहे कमिशनर ऑफिस ट्रायबल डिपार्टमेंटकडून की हे निम्हान्स म्हणून एक संस्था आहे, त्याच्यातून हे अधीक्षका आणि अधीक्षिका जे विद्यार्थ्यांना सांभाळणार आहे त्यांना आधी त्यांना ट्रेनिंग देणार आहेत की कसं हे मेंटल हेल्थ कसं तुम्ही हे सुसाईडचं अटेम्प्टचं आधी कसं मानसिकता असतात ते आयडेंटिफाय करून हे सुसाईडचं प्रिव्हेन्शन कसं करू शकतात म्हणून हे ट्रेनिंग आम्ही मोठ्या प्रमाणात हे घेणार आहोत. त्याच्यामुळे हे असं घटना घडता कामा नये ह्याचं आम्ही दखल घेऊन व्यवस्थित ट्रेनिंग घेऊन आम्ही कारवाई. सध्या मृतांच्या कुटुंबियांना आपण संबोधन केलंय, काय त्यांना कुठल्या प्रकारे आता मदत आवश्यक आहे? ती अनुदानित आश्रमशाळा असल्या कारणाने 1 लाख शासकीय देणार आहेत आणि 1 लाख सोसायटी देणार आहे, ते मिळून 2 लाख त्यांना मदत देतात. तर पाचवीच्यामध्ये तुम्हाला काय माहिती मिळाली आणि तुम्हाला किती वाजता माहिती पडली? सर आम्हाला काही माहिती मिळाली नाही. आम्ही घरीपासून ते इथपर्यंत शाळेपर्यंत आलो, पण आम्हाला एखाद्या शिक्षकांनी फोन केलेला नाही. तर तुम्हाला कोणी कळवलं? आम्हाला जे आमच्या गावातली बाहेर मुलं गेलेली आहेत कामाला, त्या मुलांना इथून शाळेवरून फोन आला आणि त्यांनी आम्हाला गावात कळवलं का तुमची मुलं असे अवस्था झालेली आहे. म्हणून आम्ही शाळेवर येईपर्यंत आम्हाला एकही शिक्षकांनी आतापर्यंत फोनही केलेला नाही किंवा त्यांचा आमचा संपर्क झालेला नाही. आणि आम्ही इथं न येताना आमच्या मुलांची बॉडी उतरवून परस्पर त्यांनी हॉस्पिटलला नेलंय, ही खेदाची बाब आहे. आम्हाला संपर्कात न घेता सर आम्हाला एवढं वाटतं की जो कोणी, आमचं म्हणणं एवढंच आहे की जो कोणी शेजारी गुन्हेगार असेल, कोणी त्याच्या विरोधात असेल, एखादी हाणमार झाली असेल शिक्षकांकडून किंवा समोरच्या गावातून किंवा कुठून, त्याची आम्हाला फक्त चौकशी होऊन आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, एवढीच आमची फक्त मागणी आहे. तुम्ही आता मागणी केली होती खासदार समोर की जर याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर तुम्ही? आम्ही खासदारांकडे मागणी केलेली आहे आणि प्रांत मॅडमकडे मागणी केलेली आहे, परंतु याच्यावर जर गुन्हा त्यांनी समोर दाखल केला नाही तर आम्ही याच्या पुढे 4 दिवसानंतर आम्ही रस्त्यावर उतरू हे निश्चित आहे. काय नाव तुमचं? काळू गोविंद दहावाड. एक पालक म्हणून किंवा त्यांचे काका म्हणून तुम्हाला पोलिसांनी काय माहिती दिली? आम्हाला अद्याप पोलिसांनी काही माहिती दिलेली नाही, काहीच प्रोसिजर आम्हाला माहिती नाही. आम्हाला विश्वासात न घेता परस्पर आमची बॉडी उतरवून आणि त्यांनी दवाखान्यामध्ये हलवली आहे. तर ही खेदाची बाब आहे की पालकांना न विचारता आणि न संपर्कात घेता बॉडी उतरवणं म्हणजे चुकीचं आहे. आम्हाला जे आमच्या मते वाटतंय हे त्यांनी असं करायला नको होतं. साधारणतः किती वाजता ही घटना घडली आणि तुम्हाला किती वाजता कळवलं गेलं? आम्ही जेव्हा शाळेवरती आलो तेव्हा आम्हाला असं निदर्शनास आलं की ही 1-1:30 वाजता घटना घडलेली आहे आणि आम्हाला आमच्या पाड्यामध्ये, बिवल पाड्यामध्ये 4 वाजता फोन आला. तो पण एका बाहेर गावी जे कामाला लोक गेलेले आहेत त्यांच्याकडून आम्हाला कळालं की तुमच्या शाळेवर असं
तुमच्या मुलांचं आत्महत्येचं प्रकरण घडलेलं आहे. आम्ही इथपर्यंत आलो, पण आम्हाला काही शिक्षकांनी किंवा कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्यांनी आम्हाला कॉल केलेला नाही, आम्हाला संपर्कात घेतलेले नाही किंवा पोलिसांनी आम्हाला फोन करून सांगितलेले नाही की तुमच्या मुलांचा अशी आत्महत्या झालेली आहे की हे झालेलं आहे. आम्हाला न संपर्क घेता परस्पर बॉडी उतरवून आणि त्यांनी दवाखान्यात हलवली आहे. तर आमचं मत एवढंच आहे की जे कोणी दोषी असतील, एखादा शिक्षक असेल किंवा गावातले समोरचे कोणी गाव आले असतील, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि कारवाई झाली नाही तर आम्ही 4 दिवसानंतर आम्ही रस्त्यावर उतरू हे आम्हाला निश्चित आहे. काका मला सांगा, तुमच्या मुलाने जे आता हे करून घेतलेले, सुसाईड केलेलं, कसा स्वभाव होता त्याचा? हे असं करेल तुम्हाला असं वाटलं होतं का? आम्हाला तसं नाही तेवढं वाटलं, तर असं कळेल, पण आता अचानक झाला तर मग सांगतात नाही. कधी त्याची तक्रार आली होती का? शिक्षक का शाळेतून काय तक्रार आली होती? कधीच नाही तक्रार. बरं, किती वर्ष तो ह्या शाळेत शिकतोय? पहिलीपासून. आणि आता कितवीला होतो तो? 9वीला. बरं, तुम्हाला कधी कळलं का शाळेमध्ये त्याने असा प्रकार केलाय? 3 वाजेला. कोणी फोन केला तुम्हाला? तो बाहेर तिकडे कामाला होता, त्याने गावातच दिसलेला केला. शाळा प्रशासनाने तुम्हाला कळवलं नाही? नाही कळवलं. तुम्हाला म्हणजे असं कधी वाटलं का, म्हणजे मुलगा माझा असं म्हणजे इथे काय अडचणीत आहे किंवा काय त्याचा त्रास आहे, असं काय कुठल्या गोष्टीचं काय? काहीच वाटलं नाही. तो जायचं काही हेच नाही ना. मग घरी आला तर मग आवडली का लगेच निघायचा. लास्ट टाइम त्याला कधी भेटायला आले? मागच्या वेळेस त्याला भेटावं तुम्ही शाळेत आलेले का? आता शेवटचा संपर्क कधी झाला होता तुमचा त्याशी बोलणं? भेट कधी आलेली? गणपतीला सुट्टीत घरी आला होता का? घरी आला होता. अच्छा, तेव्हा त्याचं वागणं वगैरे कसं वाटत होतं? नाही, चांगलं वागत होता. अच्छा, म्हणजे असं काही करेल असं कधी वाटलंच नव्हतं? काहीच नाही वाटलं आम्हाला. काका, तुम्ही सगळे ग्रामस्थ ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि मुलांच्या वडिलांसोबत आहेत. आता तुमची काय ग्रामस्थांची मागणी? आमची अशी मागणी आहे की आमच्या मनात अशी शंका होती की आमची मुलं जी 2 वारले आमच्या एरियातले, नेमकी कोणी हाणमार केली का, किंवा काही रागाने शिक्षकांनी हाणलं असेल किंवा मुलांची मारामारी झाली असेल, ते स्पष्ट करायला पाहिजेत होते. कारण ते जेव्हा लटकले वरती, तर तेव्हा रात्री आम्हाला 3 वाजता फोन आला. मग त्यांनी असं झालं, मग आम्ही तिथून निघालो. म्हणून त्यांच्या वडिलांना विचारलं, तुम्हाला फोन केला का? शिक्षकांनी फोन केला का? शिपायांनी फोन केला का? तर म्हणे कोणीच नाही. मुख्याध्यापकांनी फोन केला का? नाही. मग फोन करायला पाहिजे, कारण ते उतरताना कोणीतरी माणूस पाहिजे ना घरचं, भाऊ असेल, बहीण असेल, नातेवाईक. तर कोणालाच फोन नाही केला. परस्पर त्यांनी वाड्याला नेलं दवाखान्यात. ते चुकीचं केलं असं आमचं म्हणणं आहे. भरत सावंत, ट्रस्टी मेंबर्स, भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी यांचं, आणि ह्या संस्थेचं मी खऱ्या अर्थाने दत्तक पालकत्व माझ्याकडे आहे. तर आज जी घडलेली घटना रात्री, ती अतिशय दुर्दैवी घटना आहे. अशी घटना या संस्थेच्या इतिहासामध्ये प्रथमच घडलेली आहे की 2 विद्यार्थ्यांनी सुसाईड केलेलं आहे. आता याबाबत ते का घडलं, कशा प्रकारे घडलं याची चौकशी समोर येणार आहे. तत्पूर्वी आम्ही आमच्या संस्थेच्या कमिटीने याबाबत निर्णय घेऊन मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक यांना त्वरित निलंबित करावं याबाबतचं पत्र PO जवान यांना पाठवलेलं आहे. त्यांचा आदेश आल्यानंतर ते पूर्णपणे त्याची कारवाई केली जाईल. कारण यांचे असणारे वेतन हे PO देतं, त्याप्रमाणे साहजिकच त्यांच्या मान्यतेनं त्यांना त्वरित निलंबित करण्यात येत आहे. सर, साधारणतः आपल्या या संस्थेमध्ये किती विद्यार्थी म्हणजे हॉस्टेलमध्ये राहतात आणि किती वर्षापासून हे हॉस्टेल आहे? हे जवळजवळ 1968 स्थापन झालेलं आश्रमशाळा आहे. आणि याच्यामध्ये आजपर्यंत 450 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, 1ली ते 10वी पर्यंतचे. यामध्ये जे 2 विद्यार्थ्यांचं जे म्हणजे आत्महत्येचं प्रकरण समोर आलं आहे, तुम्हाला कधी कळालं? हे आम्हाला सकाळी कळालं, साधारणतः 7-8च्या दरम्यानमध्ये. रात्री तत्पूर्वी इथले मुख्याध्यापक, इथले असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आणि त्याप्रमाणे त्वरित रात्रीच्या रात्री पोलीस स्टेशन इथे हजर झालं आणि त्यांच्या बॉड्या उतरून त्याप्रमाणे त्यांचे PMसाठी घेऊन गेले.